नमस्कार, मी रमाकांत हाजगुडे. समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 ते 10 दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीचे उमेदवार ठरायला थोडासा अवधी लागला 8 ते 10 दिवसाचा. तर त्याविषयी आणि एकूणच लोकसभेच्या निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे. काका, आपलं समय संघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे. आपल्या पक्षाचा महायुतीचा उमेदवार ठरायला जरा जास्त वेळ लागला, काय सांगता येईल त्याबद्दल? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आत्ता आपण जो प्रश्न विचारला तो स्वाभाविक आहे आणि हा नैसर्गिक आहे. आज लोकसभेची निवडणूक म्हणजे संसदेची निवडणूक असते. सगळ्यात मोठी निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जातं. त्याचा उमेदवार निवडत असताना आज जुन्या पद्धतीचं वातावरण राहिलेलं नाही. आज कम्प्युटर युग आहे. मीडियानं खूप काय आपल्याला जग जवळ केलं आहे आणि मी काय करतो आहे, आपण काय करता, प्रत्येकाचं एक मूल्यांकन करण्याची व्यवस्था आज झाली आहे. मग आज 5 वर्ष जो उमेदवार असेल किंवा जुना खासदार असतील त्यांना रिपीट करणं त्यांच्या एकदा पक्षानं ठरवलं की ते सोपं जातं. मग नंतर समोर महायुती, त्याच्यात 3 प्रमुख पक्ष, 12-14 मित्रपक्ष, प्रत्येकाची इच्छा असते की बाबा मला संधी मिळाली पाहिजे. आणि एवढ्या पक्षातून एक माणूस निवडणं एवढी सोपी गोष्ट नसते. उमेदवार जरी आज निवडला असला तर अनेक लोक ह्यासाठी पात्र असतात, इच्छुक असतात. पण लोकशाही आहे. मागणी करत असताना प्रत्येकाला हक्क आहे मागणी करायचा. आणि मागणी कुठंपर्यंत असते, जोपर्यंत आपल्या महायुतीचा, आपल्या समूहाचा उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत. एकदा डिक्लेअर झाल्यानंतर म्हणजे घोषित झाल्यानंतर सर्व मित्रपक्षांनी सर्वांनी एकत्रित येऊन त्याचा प्रचार करणं अपेक्षित असं. आणि त्या पद्धतीनंच एवढा उशीर नाही, कारण आपलं 7 मेला मतदान आहे. आणि आज आणखीन पण नॉमिनेशन भरण्याचं आत्ता मला वाटतं चालू झालं, म्हणजे अर्ज वगैरे घ्यायला चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं कालावधी खूप आहे. आज प्रचार यंत्रणा, प्रसारमाध्यमं एवढी झालीत की तुम्ही 1 तासात कुणाचं काय आहे, कुणाचं चिन्ह काय आहे, त्यांचं काय त्यांचं विजन आहे हे कळायला साधन खूप चांगलं झालं आहे. त्याच्यामुळं आणि जेवढा लेट करल तेवढा थेट येतो, म्हणजे चांगला येतो, मेरिट्स तपासलं जाते. त्या पद्धतीनं आज उमेदवार थोडा, तुम्ही म्हणत असाल ठीक आहे, माझं त्याला समर्थन आहे, पण पूर्ण अभ्यास करून. कारण इथं महायुतीचे 5 आमदार आहेत, 1 पदवीधर आमदार आहे, शिक्षक आमदार आहे, 7 आमदाराची फौज ह्या लोकसभा मतदारसंघात आहे. त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून, वरिष्ठाची चर्चा करून, जुन्या नेते मंडळीशी चर्चा करून, इच्छुकाशी चर्चा करून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. बरं, या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातले एक राजकीय समीकरण बदललेत. सुरुवातीला शिवसेना फुटली, 2 भाग झाले. नंतर राष्ट्रवादी फुटली, 2 भाग झाले. तर त्या समीकरणात हे समीकरण आपल्या मतदारसंघासाठी कसं राहील? आता पक्ष फुटले आपण म्हणलात, निश्चित बरोबर आहे. पण आज महाविकास आघाडीचं पूर्वी राज्यात सरकार होतं, केंद्रात महायुतीचं सरकार होतं. मग प्रमुख नेते असतील, त्या नेत्याच्या लक्षात आलं की आपल्याला जर मोठमोठ्या योजना राबवायच्या, त्या गोरगरिबापर्यंतच्या योजना राबवायच्या असतील तर निधी खूप मोठ्या प्रमाणात लागतो. आणि याचा अर्थ असा नाही की विरोधातलं राज्यात शासन असलं म्हणजे केंद्र त्याला मदत करत नाही असं नाही. पण एक समन्वय राहतो. दोघाच्या विचारानं काय कल्पना असतात त्या मांडायला सोपं जातं. नाही तर केंद्र एक म्हणतं आहे, राज्य एक म्हणतं आहे, त्याच्यामुळं कुठं तर विकासाला आडफाटा होतो.
त्याच्यामुळं आमच्या आदरणीय अजितदादा पवारसाहेबाचं पहिल्यापासून म्हणणं होतं की बाबा आपण काम करणारी माणसं आहोत आणि काम करणाऱ्या माणसाला जर समजा सत्तेपासून दूर राहायचं असेल तर लोकांचा विकास खुटतो, लोक विकासापासून दूर जातात। आज 6 वाजल्यापासून काम करणारा माणूस रात्री उशीरपर्यंत काम करणाऱ्या माणसाला सत्ताही असणं गरजेचं आहे आणि निव्वळ सत्तेसाठी गेलो असं नाही। सत्ता कशासाठी पाहिजे? सत्ता ही लोकांसाठी पाहिजे। सत्ता लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सत्तेचा उपयोग केला पाहिजे। त्या माध्यमातून शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि ह्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे दाखवलं, सिद्ध केलं। आज 40-45 आमदार सोबत येतात, म्हणजे कुठं तर चांगला विचार झालेला आहे। एकाने दोघांनी घेतलेला हा निर्णय नाही। त्याच्यामुळं सध्याच्या युगात लोकांना बाकीचं काय घेणं देणं नाही, तुमचे फटाफट झाली आहे, आमका इकडं तमका इकडं। लोकाला काय मिळतं आहे, लोकासाठी तुम्ही किती समरस होता, लोकात किती असता, लोकासाठी तुम्ही काय करणार आहोत हे लोक पाहत आहेत। त्या माध्यमातून आज महायुतीचं परत इथं सरकार आलं आणि आज तुम्ही शासन आपल्या दारी खूप मोठे मोठे कार्यक्रम झाले, लाखो लोकांना आज योजनेचा लाभ, डायरेक्ट लाभ झाला आहे। आणि एवढं झालं म्हणजे सगळं झालं नाही असं आमच्या अजितदादा म्हणतात की बाबा आम्ही खूप काम केलं असं आम्ही म्हणत नाही, आणखीन आमच्याकडून पण काय कामं राहिलेले निश्चित येणाऱ्या काळात ह्या माहितीच्या माध्यमातून होतील। बरं, आपला मित्रपक्ष शिवसेना धनंजय सावंत इच्छुक होते, त्यांची कुठेतरी नाराज दिसते आता, नाराज आहेत असं वाटतं। हां, धनंजय सावंत माझे सहकारी मित्र आहेत, ते पण माझ्यासोबत 10 वर्ष जिल्हा परिषदमध्ये आम्ही सोबत काम केले, अतिशय चांगला माणूस। आता त्यांनी एकनाथभाई शिंदेसाहेबांशी भेट घेतली, शिंदेसाहेबांनी सुद्धा सांगितलं की थोडं अडचणी आहेत, कारण 3 मोठे मोठे पक्ष, 10-12 पक्ष, जानकर साहेबाला सुद्धा एक जागा सोडावी लागली। मग ऐनवेळेस मेरिट, मी तर मगाशी सांगितलं की खूप लोकांचं मेरिट होतं, पण जागा शेवटी एकाला द्यायची। एक जागा इच्छुक 20 जण असतील तर माहितीची कसरत झाली आणि निश्चित तानाजी सावंत साहेबाचं खूप मोठं इथं जिल्ह्यात योगदान आहे। एक रॉयल माणूस, म्हणजे स्वतःच्या खिशातलं पैसे खर्च करणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। धनंजय सावंत साहेब माझ्यासोबत त्यांनी काम केले, चांगला हुशार माणूस आहे, अतिशय प्रामाणिक आहे आणि त्यांनीसुद्धा तिकीट मागणं गैर नाही, पण कुठं तर त्यांना कुठं तर संधी दिली म्हणून आम्हाला इथं संधी दिली। ही महाराष्ट्र असेल, भारत देश असेल, ह्याच्यात हे असं चालतं की बाबा सगळीकडं तुम्हालाच एखाद्या पक्षाला जागा द्यायच्या म्हणलं तर ते शक्य होत नाही, कुणी तर कुठं तर थांबलं पाहिजे। या माध्यमातून आज राष्ट्रवादीला संधी मिळाल्या आणि त्याच्यात मोठं योगदान ह्या पक्षाचंच आहे। राष्ट्रवादीपेक्षा महायुतीतल्या सर्व घटक पक्षाचं ह्याच्यात मोठं योगदान आहे की राष्ट्रवादीला त्यांनी मान दिला आहे। आमच्याकडं जे काही आमच्यावर जबाबदारी टाकली आहे आणि ते सुद्धा आमच्यासोबत राहणार आहेत। पुढील काळातसुद्धा आम्ही महायुती अभेद्य ठेवणार आहोत, सगळ्याच्या विचारानं आम्ही पुढे जाणार आहोत। शेवटचा प्रश्न काका, आपले विरोधक ओमराजे निंबाळकरांकडून असा प्रचार केला जातो की त्यांनी जेवढ्या सेल्फी काढलेले आहेत मतदारांनी तेवढे मतदान मिळालं तरी निवडून येऊ शकतात। मग आपला आता अर्चनाताई निवडून येण्यासाठी एकाला काय आपला तसा पॉईंट किंवा प्लस पॉईंट काय असेल? आता सध्याचं एक फॅड झालं आहे सेल्फी काढायची, तुम्ही जसं म्हणलात तसं आम्ही लहान म्हणजे जिल्हा परिषद सदस्य हे काही एवढ्या लय मोठ्या समूहाचं नेतृत्व करत नाहीत, पण त्यांनासुद्धा जिल्ह्यात एक संधी असते जिल्हाभरात त्याची ओळख निर्माण करायची। मग आमच्यासारखे सर्वसामान्यसुद्धा गेल्यावर आमच्याबरोबर सेल्फीची बेरीज करणं, फोटोची बेरीज करणं, मिस कॉल आले किंवा मिस कॉल दिले ह्याची बेरीज आणि ह्याचं मताचं मला वाटत नाही, कारण असा जर हिशोब घातला तर मग ते निवडणुका लढवायची गरज नाही ना। घरी बसून आपण म्हणायचं मग सेल्फी किती निघाल्या त्याला कॉल किती आले तर मग आता तसं तर ऑपरेटर पण तेच काम करतात। मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीचं तर आपल्यापेक्षा तर करोडोने लोक सेल्फी काढतात, ते तर काढू बी देत नाहीत। मग जर सेल्फीवर सगळं ठीक आहे, सेल्फी घेणं वाईट नाही, पण सेल्फीबरोबर त्या सेल्फी घेणाऱ्याला हाताला काय काम आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे। त्यांनी सेल्फी घेतली, त्यानं खुश झाला, ती क्षणिक सुख आहे। मग अर्चनाताई पाटीलचं असं कुठलं एखादं हे असेल निवडून येण्यासाठी प्लस पॉईंट? हां, निश्चित चांगला प्रश्न आहे। आज मला सांगा, 2012ला त्यांनी पहिल्यांदा खूप 5-5.5 हजार मतांनी विजय संपादन केला, जिल्हा परिषदला जिंकलात। त्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता नसतानासुद्धा प्रत्येक मिटिंगला येणं असेल, नाहीतर खूप मोठं डॉक्टर साहेबाची सून आहे मिटिंगलाच येणार नाहीत असं नाही। मी आणि त्यांनी शिक्षण समितीवर काम केले,
सभापती तर त्या म्हणजे उपाध्यक्ष तर नंतरच्या टर्मला झाल्या, पण त्यांनी शिक्षण समितीत माझ्याबरोबर मी बघितले, आम्ही बहीणभाऊ असल्यासारखं आम्ही तिथं काम केलेलं आहे आणि खूप त्यांना अभ्यास चांगला आहे, तळमळ आहे. आणि महिला मला काय म्हणायचं, सहजासहजी आज पुरुष कुठं बी जाऊ शकतो, कुठं बी कुणाला बी काय मागू शकतो, पण महिलाला व्यासपीठ तयार करायचं काम, मग लेडीज क्लब असेल, ते मोठमोठे गरबाचं कार्यक्रम, पुन्हा हिरकणी महोत्सव असेल, दहीहंड्याचे कार्यक्रम असतील. मध्ये एक चांगला तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो की बाबा एक सिनेमा चांगला आला महिलासाठी. मग आता खेड्यातल्या महिलाला काय शक्य होती पिक्चर बघणं. मग आता तुम्ही म्हणाल की याला पिक्चर दाखवलं म्हणजे काय लय मोठं काम झालं का, पण तीसुद्धा एखाद्या महिलेला खूप मोठं आहे. किंवा आपल्याला तुळजापूरला नेलं, धाराशिव उस्मानाबादला नेलं, तिथे एखादं थिएटर बुक केलं, त्याला तुम्ही बाकीचे म्हणतील त्याला किती पैसे गेले हो, त्याला किती खर्च आला, पण ते करणं महत्त्वाचं आहे. इथं खर्चाचा मोठा मॅटर येत नाही, त्याला आवड लागते. सवड आवडची जोड झाली की मग चांगलं निष्पन्न होते. आणि खरंच त्या भगिनीनं खूप महिलाला, मी स्वतः त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात 2012-13 सुद्धा मी माझ्या तालुक्यात ज्यावेळेस कार्यक्रम घेतले, मग ती जी गिफ्ट असते वाटाचं, त्याच्यापासून त्या भगिनीचं लक्ष असते की सगळ्याला गेले का. मग एखाद्या जवळचीला रागावतील, त्यांचा स्वभाव आहे, पण रागावते कुणावर माणूस, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे. त्या सगळ्या भोवतालच्या भगिनी असतील, आमच्यासारखी भावंडं असतील, आम्हाला माहीत आहे ताई थोडं रागावली तर लगेच मायाबी करणारी एक महिला आहे. आणि खूप आज माझं ओपन चॅलेंज आहे की ह्या महिला एवढं कोणत्या महिलांना संघटित केलं आहे तुम्ही बघा. आणि आज 50% निश्चित आपल्या जो मतदान आहे, आणि निव्वळ महिलापुरतं मर्यादित नाही, त्यांच्या कुटुंबाचं काम पूर्ण नाही, पुरुष बी निश्चित पत्नीच्या विरोधात होऊ शकत नाही. आणि एक महिला उभी करणं म्हणजे पूर्ण कुटुंबाला उभं केलं सारखं आहे. आणि मला सांगा, महिलाच्या व्यथा पुरुषाला सांगण्यापेक्षा महिलेला सांगणं सोपं जातं आहे. आज खूप चांगल्या योजना, आणि ह्या पुढील काळात तर खासदार झाल्यानंतर खरंच महिला सुखावेल, महिला स्वावलंबी होईल, आणि त्या माध्यमातून ते घर स्वावलंबी होईल. आज एक करता माणूस सुधारला तर घर सुधारतं का नाही मला माहिती नाही, पण एक महिला जर सुधारली किंवा स्वावलंबी बनली तर त्याचं कुटुंब बनतं. आसपासच्या महिलेला त्याचं उदाहरण कळतं की बाबा ही महिला आज स्वावलंबी झाली, आपण सुद्धा झालं पाहिजे. अशा माध्यमातून निश्चित आपल्या जिल्ह्याला एक चांगली सुशिक्षित महिला खासदार म्हणून लाभणार आहे, आणि जिल्ह्याचं ते भाग्य असणार आहे. धन्यवाद काका, आमच्या चॅनलला दिलखुलास चर्चा केली. आणि निश्चितच अर्चनाताईचं महिलामध्ये चांगलं काम आहे, आणि जवळपास 50% मतदार महिलाच आहेत. त्यामुळं अर्चनाताईचा विजय निश्चित आहे असं काकाचं मत आहे. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.